हाय, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. चला तर मग पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आणि आज आम्ही जरा बाहेर जात आहोत. तर आमच्याकडे नदीमध्ये जे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे तिथे भरलेली आहे यात्रा. तर हे मंदिर कुठे आहे? वैनगंगा नदीच्या एकदम मध्यभागी आहे हे मंदिर. येतो भंडारा जिल्ह्यामध्ये. जे लोक हावडाकडे जातात किंवा हावडाकडून नागपूरकडे जातात त्या लोकांना हे मंदिर ट्रेननी दिसतं. म्हणजेच ट्रेनच्या रूट इथून जवळच आहे. तर जेव्हा आपण ह्या मार्गाने ट्रेननी प्रवास करतो त्यावेळेस हे नदीतलं मंदिर दिसतो. प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये इथे ह्या मंदिरामध्ये यात्रा भरते आणि बरेच दिवसपर्यंत चालते. जवळपास महिनाभरपर्यंत चालते यात्रा. आणि आजूबाजूचे किंवा तिकडचे ज्यांना यायचं असते, ज्यांना माहीत आहेत ते लोक इथे यात्रेच्या निमित्ताने येतात. आणि बरेच लोक काही म्हणजे त्यांचं असते बोलणं वगैरे असेल तर इथे येऊन स्वयंपाक करतात, प्रसाद वगैरे बनवतात. यात्रा सुरू होऊन 15 दिवस तर होऊन गेले आणि आमचा मुहूर्त आत्ता निघाला जायचा. तर आम्ही सगळेच गेलो. आमची फॅमिली म्हणजे आम्ही दोघं, नवरा बायको, मुलगा आणि आता आमच्याकडे मुलगी आहे पुतणी, ती, असे आम्ही 4घे जण गेलो. आणि जस्ट आता एंट्री करतो आहे तिथे. पण इथे दिसले छोट्या मुलांचे झुले आणि ह्या मुलांना काही रावलं नाही. आज लहान मुलं असतात त्यांना तर बस पाहिजे तर पाहिजे. तर सुरुवातीलाच तिथे लहान मुलांचे झुले बिले होते तर त्यामध्ये आम्ही मुलांना बसवलं. जर लहान मुलांना पाहिजे आणि ते मिळालं नाही तर ते समोर सुद्धा जाऊ देत नाही आणि गेलं तरी मग ते तसंच रागवत ओरडत फरडत असं जावं लागतं. म्हणून म्हटलं चला बसतात तर मग बसून घ्या, नंतर जाऊया पुढे म्हणजे मंदिरात. आणि बरीच अशी दुकानं बिकानं लागली होती. सगळेच जे आपलं सामान असते डेलीचं वापरायचं हे ते काना नाकातलं म्हटल्यासारखं ते अशी बरेच अशी दुकानं होती. आणि खेळण्या वगैरेची पण बरीच अशी दुकानं होती. आणि विशेष म्हणजे ना, रुद्रांसला कुठं बी गेलं तरी गाड्या वगैरे दिसल्या तर त्या घेतलंच पाहिजे असं असते. रुद्रांसचे एक नियमच आहे. जरी आपल्याकडे तसं मॉडेल असला, ते गाडी असली तरी सुद्धा त्याला तेच घ्यायची असते. आणि आमच्या घरात असे करून बरेच अशा गाड्या आहेत. रुद्रांसचे खच पडला आहे आणि नको तिथे आपला पैसा सुद्धा गुंततो. पण काय करणार, मुलांच्या जिद्दीपुढे मग घ्यावंच लागतं. नाही तर रुद्रांस कसा आहे, घरी आल्यानंतर सुद्धा तो परत त्याला ती वस्तू घ्यायची असेल तर तिथेच घेऊन जाणार. मग आता डबल पायपीट करण्यापेक्षा घेऊन दिलेले केव्हाही बरे. मुलांना पाळण्यात वगैरे बसवून झालं आणि आता निघालो आहे आम्ही समोर मंदिरामध्ये जायला. तर जिकडे आम्ही राहतो त्या गावाकडून नदीमध्ये पाणी आहे. तर आमच्या गावाकडच्या नदीच्या काठाकडून मंदिरामध्ये जाता येत नाही. गेलंच तर नावेच्या याच्याने जाता येतो, नाहीतर असं नाही. तर आम्ही नदीच्या दुसऱ्या काठाकडून जाणार म्हणजे दुसऱ्या गावाकडून जाणार. तर तिकडे जास्तीत जास्त वाळू आहे, पाणी नाही आहे. रुद्रांसच्या पप्पांनी आम्हाला सोडून दिलं, ते आमच्यासोबत मंदिरात नाही आले आणि मुलांना घेऊन मीच गेली. त्याच्यामुळे मला थोडंफारच व्हिडिओ घेता आला, कारण 2 छोटी मुलं आहेत. ती माझी पुतणी आहे, ती पण 1.5 वर्षाची आहे. आता मुलं सांभाळायचं की व्हिडिओ काढायचं, आणि मीच गेली होती. रुद्रांसच्या पप्पांनी आम्हाला सोडून दिलं तर बाकी आमच्यासोबत कोणी नव्हतं. त्याच्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढंच मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. आणि ही जी रेल्वे लाईन दिसते आहे ही नागपूर ते गोंदियाकडे म्हणजेच हावडाकडे जाणारी रेल्वे लाईन आहे. वैनगंगा नदी फारच रुंद आहे आणि जे नदीतलं पाणी आहे ते एकदम स्वच्छ आहे, पिण्याजोगतं आहे. यात्रा जत्रा म्हटलं तर खायचे प्यायचे दुकानं तर आलेच. आणि आता आमच्याकडे मंडया वगैरे असतात यात्रा असलं तर. त्याचा खाऊ म्हटलं तर शिंगाडे. तर ह्या काकू आहेत ज्या शिंगाडे बघा अशा पद्धतीने कापतात आणि काळे काळे शिंगाडे असतात, पण खायला पौष्टिक. हो, तिला ठेवून द्या, बाबासाठी स्वयंपाक करल. मागच्या वर्षी आम्ही नावेनं आला होता. त्या साईडला उतरला होता ना, या साईडनं गेला होता. लाईनमॅन आहेत ना आमच्या इथं. वैनगंगा नदीचं पात्र खूप असं रुंद आहे. त्या काठावरून मंदिर जवळपास 1 किलोमीटरच्या जवळ तरी असेलच. आणि इथे ना नदीच्या पात्रात वाळू खूप जास्त आहे. आणि हा मंदिर आहे तो एकदम अशा लालसर असे दगड आहेत आणि दगडावरती बांधलेलं मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता. आता शनिवार रविवार असेल ना त्यावेळेस खूप गर्दी असते, प्रचंड गर्दी असते मंदिरामध्ये. आणि दुकानं सुद्धा भरपूर असतात. पण आता शनिवार रविवार नाही तर एरवी तरी येणारे जाणारे कमीच असतात. तरी सुद्धा आजूबाजूचे लोक गाड्या करून येतात. ज्यांना माहिती आहे यात्रा भरते वगैरे असे ते गाड्या वगैरे करून येतात. बऱ्याच लांबून लांबून येतात. आता आमचं 2रा वर्ष आहे ह्या वर्षी गेलो तर यात्रेमध्ये. आता आम्ही इथे राहतो म्हणून, नाहीतर आता एवढ्या लांबून आपल्या गावाकडून कोण येणार आहे की नाही यात्रेला.
पण इथं राहतो याचा फायदा की आम्ही जातो. आता 2 वर्ष झाले आणि कोरोना होता त्यावेळेस तर यात्रा वगैरे काही भरली नाही. आणि मार्केट फिरत फिरत, दुकानं फिरत फिरत फायनली पोहोचलो आता आम्ही मंदिराच्या जवळ, म्हणजे वरच्या भागाला. तर इथून पण आता हे दुकानं वगैरे बसलेले आहेत, इथून पण अजून वर आहे मंदिर. हे मंदिर आहे तर एकदम अशा वरच्या साईडला आहे आणि वर असं स्ट्रेट पायऱ्या आहेत. खूप उंचावर आहे, जरी इथून वाटत असलं खाली आहे म्हणून, पण उंचावर आहे. भरपूर पूर येतो ह्या नदीला. आता तुम्ही बातम्या वगैरे मध्ये तर बघत असाल, खूप पूर येतो. पण ह्या मंदिराच्या जवळ पण नाही जात म्हणतात, म्हणजे पायऱ्या वगैरेच्या जवळ जातो पण वर असं पाणी त्याच्यावर जात नाही असं म्हणतात. नरसिंह लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, नरसिंह मंदिर इथे. आणि बरेच देवी देवताचे इथे फोटो वगैरे लावलेले आहेत. गाभारा बघा मंदिराचा छोटासाच आहे. आता फोटो वगैरे काढू देतात की नाही माहित नाही, पण मी आता काढलं लपून छपून. छोटासा गाभारा आहे मंदिराचा. आणि आज पुजारी बाई बसल्या होत्या, आणि आज पूजा करायला पुजारी बाई बसल्या होत्या. चला आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया. आणि गाभाऱ्यातील फोटो बघा, इथे आहे लक्ष्मीनारायण नरसिंह यांच्या मूर्त्या आणि यांचीच पूजा केली जाते. आणि आता बघा बाहेरचा व्ह्यू इथून एकदम टॉप याच्यावरून, म्हणजे मंदिराच्या वरच्या भागातून कसं दिसत आहे. तशी संध्याकाळची वेळ झाली होती, दिवस मावळतीलाच आला होता. तर असं दिसते आहे वरचं टॉप फ्लोअर. आणि इथून बरीच अशी गर्दी आहे. आणि इथे ना पहाड्यावरती मोठे मोठे झाडं पण आहेत, जे ते दगड आहेत आणि त्या दगडांच्या मधात असे मोठे मोठे झाडं आहेत. मंदिर जिथे आहे तिथे मंदिराच्या एरियामध्ये खूप मोठी मोठी अशी झाडं आहेत. नंतर आलो आम्ही खाली आणि रुद्रांसला भिजायचं होतं पाण्यात. आता बरेच लोक काय करतात, कपडे वगैरे घेऊन येतात, दिवसभराचं येतात, कपडे घेऊन येतात, डब्बा वगैरे घेऊन येतात आणि मस्त आंघोळ वगैरे करतात. तिथं नदीतली वाळू काढतात, शंकराची पिंडी बनवतात, तिथे पूजा अर्चना करतात. तर आता मुलं पण खेळत होते पाण्यात, त्यांचं बघून रुद्रांसला पण खेळायचं होतं. तर तो सुद्धा अर्धा पाऊण तास त्याच्यामध्येच नदीमध्येच खेळत बसला पाणी. आणि पाणी पण एकदम असं स्वच्छ आहे, तुम्ही बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे. खूप छान वाटलं येऊन. जायच्या वेळेसच यांना मुलांना जे काही घ्यायचं होतं सामान वगैरे ते घेतलं होतं. आणि रिटर्न व्हायच्या वेळेस फक्त मग रुद्रांसाठी एक टोपरा घेऊन दिला. तर थंडीचे दिवस आहेत आणि रुद्रांस लहान होता तेव्हा टोपरा घालत नव्हता. आणि आता कसे शाळेत वगैरे जातात मुलं, लवकर जातात, थंडी वगैरे असते, याच्यासाठी मग रुद्रांसला टोपरा घेऊन दिली. आणि निधी आणि रुद्रांसचे पप्पा खालीच होते एका चायनीजच्या दुकानात, खेळत होती तिथेच बसली. तर मग आम्ही गेलो तिथे, थोडंसं खाल्लं, मग पाणीपुरी भेळ वगैरे थोडंसं खाल्लं आणि घरी आलो. असा होता आमचा लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये जाण्याचा आजचा दिवस, म्हणजेच आमची छोटीशी ट्रीप. मी पण पाणीपुरी खाल्लं, रुद्रांशनी पण पाणीपुरी खाल्लं. आणि रुद्रांशला पाणीपुरी प्रचंड आवडते. आमच्या इथं आम्ही नाही गेलो तरी मग घरी आणतात पार्सल, रुद्रांशला आवडते म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्याला आलूची चटणी वगैरे भरून नाही आवडत, नुसतं पाणी आणि खाली पुऱ्याच त्याला खायचे असतात. मग निधीला पण काहीतरी भरवणार म्हणून तिला पण थोडंसं काहीतरी चारलं आणि मग आलो आम्ही घरी.